राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित। काल रात्रीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याची वरिष्ठ नेत्यांची माहिती। आज दुपारी सुनेत्रा पवार अर्ज भरणार। सरकारच्या वतीनं शंभूराज देसाई आज मनोज जरांगेंना भेटणार। जरांगेंच्या मागण्यांवरती चर्चा करणार। उपोषण मागे घेण्यासाठी शंभूराजेंच्या शिष्टाईला यश येणार का, याकडे लक्ष। बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधव यांची जरांगेंसोबत चर्चा। सरकारनं उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी। बजरंग सोनवणेंची राज्यपालांना पत्राद्वारे विनंती। आंतरवाली सराटीमध्ये आंदोलनाची हाक देणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना पोलिसांनी ताब्यात घेत दिली नोटीस। आज अंबडमधल्या ओबीसी बैठकीसाठी हाके रवाना। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे ॲक्शन मोडवर। आज राज ठाकरेंनी बोलावली बैठक। शपथविधी सोहळ्याच्या आमंत्रणावरनं नाराजीचा सूर उमटण्याचीही शक्यता। 4 महिन्यात राज्यातलं सरकार बदलणार। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा निर्धार। तर ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार, संजय राऊतांचा विश्वास। पराभवानं खचून जात आत्महत्या करू नका। 3 कार्यकर्त्यांच्या आत्महत्यानंतर पंकजा मुंडेंचं हात जोडून आवाहन। चंद्रपूर काँग्रेसमधली दुफळी चव्हाट्यावर। नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांची विरोधी पक्षनेत्यांवरती नाव न घेता टीका। आपल्याला तिकीट मिळू नये यासाठी पैशांचा आमिष दाखवल्याचाही आरोप। अजित पवारांना सोबत घेतल्यानं भाजपचं नुकसान। संघाच्या मुखपत्रातनं निकालाचं पोस्टमार्टम। मोदींच्या चेहऱ्यावर सर्व मतदारसंघात निवडणूक लढण्याला मर्यादा असल्याचंही परखड मत। नीट परीक्षेतल्या अनियमिततेबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। परीक्षा रद्द होणार का याची उत्सुकता। सांगलीमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त। आरोपी अहमद शेखनं 40 लाखांच्या बनावट नोटा चलनात आणल्याचं उघड। पंतप्रधान पदाचा तिसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यावर नरेंद्र मोदींचा आज पहिला परदेश दौरा। G7 शिखर परिषदेसाठी मोदी इटली दौऱ्यावर। आषाढी वारीसाठी संत गजानन महाराजांच्या पालखीचं शेगाव इथून पंढरपूरकडे प्रस्थान। 15 जुलैला पालखी पोहोचणार पंढरपूरला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।